नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीर टिक्का मसाला। एकदम हॉटेलसारखा तोही घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी कढईमध्ये मी एक छोटी वाटीभर राईचं तेल वापरलेलं आहे। साधारण हे 2 टेबलस्पून एवढं आहे। त्यानंतर इथे मी सेम वाटी भरून बेसनचं पीठ घालते, ते सुद्धा सेम प्रमाणात घातलंय आणि मिक्स करून घेते। तेल मी तापवून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम स्लो ठेवलाय आणि हे भाजून घ्यायचं आहे। मी इथे राईच्या तेलामध्ये बेसन भाजते, कारण याने खूप छान असा फ्लेवर येतो आपल्या पनीर टिक्का मसाल्याला। त्याच्यामुळे नक्की वापरा, नसेल तर स्किप केला तरी सुद्धा चालेल, पण असेल तर नक्की वापरा। राईच्या तेलामुळे खूप छान फ्लेवर येतो पनीर टिक्काला। आता इथे बेसन जे आहे ते तुम्ही पाहू शकता, रंग आहे तो बदलत चाललाय, छान असं भाजलं जातंय। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता तुम्ही पाहू शकता मी गॅस बंद करून घेतलाय, कारण का जास्त भाजलायला सुरुवात झाली, त्याच्यामुळे मी गॅस बंद केलाय। आणि आता बेसन जे आहे ते छान असं खरपूस भाजलं गेलेलं आहे। आता इथे बेसन भाजलं गेलंय, त्यामध्ये मी 1 चमचाभर काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। याने खूप मस्त असा रंग येईल, म्हणून आपण याच्यामध्ये 1 चमचाभर काश्मीरी लाल मिर्च पावडर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं। आता तुम्ही पाहू शकता खूप छान असा रंग आलाय। आता हे खूप गरम आहे, थोडा वेळ थंड करून घ्यायचं। रूम टेम्परेचरवरती येईपर्यंत आपण थांबायचं आणि मग त्याच्यामध्ये बाकीचे जे मसाले आहेत आणि भाज्या त्या ॲड करायच्या। आता इथे मी थंड करून घेतलंय मिश्रण, तुम्ही पाहू शकता रंग जो आहे तो अजून डार्क झालाय। आता ह्यामध्ये मी भाज्या घालते। 1 वाटी मी इथे शिमला मिरची चौकोनी कापलेली इथे घातली आहे। त्यानंतर इथे मी चौकोनी चिरलेला कांदा घालते, 1 वाटी घातलेला आहे आणि मी आधी व्यवस्थित मिक्स करून घेते। आता इथे मसाले मिक्स झाल्याच्या नंतर ह्यामध्ये मी 1 वाटीभर दही घातलेला आहे आणि त्यामध्ये मी आता इथे घालणार आहे चाट मसाला। 1 चमचाभर चाट मसाला घातलाय मी। त्यानंतर अर्धा चमचाभर इथे काळी मिरी पावडर घालते। त्यानंतर मी इथे 1 छोटा चमचाभर धणेपूड वापरली आहे। त्यानंतर इथे मी 1 चमचाभर गरम मसाला घातलाय। त्यानंतर इथे अर्धा चमचाभर मी इथे जिरेपूड घातली, 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट आणि अर्धा लिंबाचा रस इथे पिळून घ्यायचा आहे। त्यानंतर कसुरी मेथी जी आहे ती मी इथे घेतलेली आहे, ही पण 1 चमचाभर आहे। थोडीशी हातावर चुरगळून ह्याच्यामध्ये घालायची आणि मी चवीनुसार इथे मीठ घालते। त्यानंतर पनीरचे पीस करून घेतलेले आहेत मी सेम आकाराचे, ते इथे घालते। पनीरचे तुकडे घालून झाल्याच्या नंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याने वगैरे केला तरी सुद्धा चालेल, पण पनीर तुटले जाणार नाही त्याची काळजी घ्यायची, म्हणून अगदी हलक्या हाताने इथे पनीर जे आहेत ते मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। आता इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे मसाल्यामध्ये। पनीर सुद्धा खूप छान असं कोट झालेलं आहे। आता हे पनीर मॅरिनेशनसाठी आपण बाजूला ठेवून द्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटांसाठी मी बाजूला ठेवून घेणार आहे आणि आपण बाकीच्या मसाल्याची तयारी करून घेऊयात। मी आता इथे कढईमध्ये 2 चमचाभर तेल घालून घेते। तेल गरम झालं की त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि कांदा अगदी छान रंग बदलेपर्यंत, खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। याने खूप छान असा फ्लेवर येईल आपल्या ग्रेव्हीला, त्याच्यामुळे कांदा जो आहे तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। आता इथे कांदा जो आहे तो छान असा भाजून झालेला आहे। ह्यामध्ये मी 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालते आणि तिला सुद्धा 1 मिनिटभर आपण कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे।
त्यानंतर इथे 1 वाटीभर टोमॅटो मी चिरलेला आहे तो घालते। 2 टोमॅटो इथे मी चिरून घेतले, मोठ्या आकाराचे, मोठ्या साईजमध्ये चिरून घेतलेत आणि मऊसर होईपर्यंत आपल्याला टोमॅटोसुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे 1 हिरवी मिरची घातली आहे चिरून आणि त्यानंतर इथे काजू घालते मी आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो जो आहे तो छान शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। ह्यामध्ये तुम्ही मीठ घालू शकता, म्हणजेच मसाले जे आहेत कांदा टोमॅटो ते व्यवस्थित असं शिजलं जाईल म्हणून तुम्ही इथे मीठाचा वापर केला तरीसुद्धा चालेल, लवकर त्यामुळे शिजतं। आता इथे ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला जो आहे तो तयार झाला आहे, थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात। तोपर्यंत इथे पॅनवरती जे आपण मॅरिनेट करायला ठेवलेलं पनीर आणि भाज्यांचे तुकडे आहेत ते इथे पॅनवरती आपण भाजून घेऊयात। तेलाचा वापर करून मी इथे थोडंसं भाजून घेणार आहे। तुम्ही हे टिक्का जे आहेत ते स्टिक्समध्ये अडकवून गॅसवरती सुद्धा फ्राय करून घेतलात तरीसुद्धा चालेल किंवा असं पॅनवरती सुद्धा फ्राय करून घेतलात तरीसुद्धा चालेल आणि दोन्ही बाजूंनी थोडासा रंग बदलेपर्यंत मी इथे हे फ्राय करून घेणार आहे। आता इथे 1 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवते, बाजू ज्या आहेत खालच्या बाजू त्या बदलून घेते, म्हणजे खालतून सुंदर असा रंग आलेला आहे। आता पुन्हा परतून घेऊन खालच्या बाजूंनी सुद्धा छान असा रंग येईपर्यंत मी इथे हे भाजून घेणार आहे। भाज्यांचा क्रिस्प जो आहे तो तसाच राहू द्यायचा आहे, त्याने खूप छान असा फ्लेवरसुद्धा येतो भाज्यांमध्ये आणि दिसायलासुद्धा ते खूप सुंदर दिसतं आणि खायलासुद्धा तेवढंच टेस्टी लागतं। त्यामुळे भाज्या ज्या आहेत त्या खूप अशा ओव्हरकुक करून घ्यायच्या नाही आहेत। पनीरचा जो रंग आहे तो बाहेरूनच थोडासा असा खरपूस झाला की आपलं हे पनीर जे आहे ते भाजून तयार होईल। आता इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूंनी खूप छान असं खरपूस असं भाजलं गेलं आहे वरतून खालतून आणि आतमध्ये खूप असं सॉफ्ट असं असणार आहे। आता इथे तयार झालं आहे, बाजूला ठेवून घेऊयात। आता तोपर्यंत मी इथे आपण जो थंड करून घेतलेला मसाला जो आहे कांदा आणि टोमॅटो तो इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे। ग्रेव्हीसाठी आपल्याला हाच मसाला वापरायचा आहे, त्याच्यामुळे थंड करून आपण ह्याचं वाटण तयार करून घेणार आहोत। आता इथे ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला जो आहे तो बनून तयार झाला आहे। थोडंसं पाण्याची गरज वाटली तर पाणी घालून सुद्धा तुम्ही हे वाटण तयार करून घेऊ शकता। आता इथे वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे, छान असं क्रीमीचं असं टेक्स्चर आलं, तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा मसाला जो आहे तो वाटला गेलेला आहे। आता आपण पनीर टिक्का मसाला बनवायला सुरुवात करूया। मी इथे एका पॅनमध्ये 2 ते 3 चमचाभर मी इथे तेल घालून घेते आणि तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा चमचाभर कसुरी मेथी घालते तेलावर, त्यानंतर काश्मीरी लाल मिर्च पावडर घालते अर्धा चमचाभर आणि तेलावरती हे मिक्स करून घेणार आहे। गॅसचा फ्लेम स्लो ठेवायचा। त्यानंतर इथे तयार केलेलं वाटण जे आहे ते इथे घालायचं तेलावरती काश्मीरी लाल मिर्च पावडर घातल्यामुळे खूप छान असा रंग येईल आणि आता हे मसाल्यामध्ये आपण छान मिक्स करून घ्यायचं, छान एकजीव होईपर्यंत आपण मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला मिक्स करून झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता खूप अप्रतिम असा रंग आलेला आहे। त्यावर चवीनुसार मीठ घालायचं, मीठ घालताना थोडेसे कमी घालायचं, कारण आपण पनीर टिक्क्यामध्ये सुद्धा जेव्हा मसाला तयार केला होता त्याच्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलं होतं आणि जर तुम्ही कांदा आणि टोमॅटो फ्राय करत असताना सुद्धा मीठ घातलं असाल तर मिठाचा वापर इथे थोडासा कमी करायचा। आता इथे ग्रेव्हीला खूप सुंदर असा रंग आलाय, तुम्ही पाहू शकता एकदम अप्रतिम असा रंग आलेला आहे। जर तुमच्याकडे काश्मीरी लाल मिर्च पावडर नसेल तर थोडासा फूड कलरचा वापर केला तरी सुद्धा चालेल, जर तुम्हाला रंग हवा असेल पनीर टिक्का मसाल्याला तर। अदरवाईज काश्मीरी लाल मिर्च पावडरने खूप सुंदर असा रंग येतो, तुम्ही पाहू शकता मस्त रंग आलेला आहे। आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं।
मी ह्यामध्ये जे आपण पनीर टिक्का मसाला ज्या भांड्यामध्ये बनवला होता, बेसन भाजून घेतलं होतं, त्यामध्येच इथे मी थोडंसं पाणी घालून मिक्स करून ते पाणी इथे वापरलेलं आहे. त्याने अजून सुंदर असा फ्लेवर येईल. त्याच्यामुळे मसाल्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आणि पनीर टिक्का जो आपण मॅरिनेट केला होता त्या भांड्यामध्ये सुद्धा मी थोडंसं पाणी घालून ते इथे वापरलेलं आहे. आता तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही जी आहे ती अशी छान क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे ग्रेव्हीचं. 1 मिनिटभर थोडीशी परतून घ्यायची. त्यानंतर आता ह्यामध्ये मी जे आपण फ्राय केलेले पनीर टिक्का आहेत, पनीर आणि शिमला मिरची, कांदा, तो इथे घालून घ्यायचा आणि आता हे सर्व ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर पनीर टिक्का मसाला इथे दिसतोय. याची टेस्ट सुद्धा तितकीच अमेझिंग असणार आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त परफेक्ट झालंय. आता आपल्याला ग्रेव्ही सुद्धा थोडीशी शिजवून घ्यायची, म्हणजे सगळे जे फ्लेवर आहेत ना ते व्यवस्थित एकजीव होतील आणि खूप छान लागेल. त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालायचं. तुम्ही पाहू शकता आणि पनीर टिक्का मसाला जो आहे तो थोडासा पाणी घालून आपल्याला इथे 5 मिनिटभर उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे छान असं सर्व मसाले एकजीव होतील आणि आपला पनीर टिक्का मसाला जो आहे तो खाण्यासाठी तयार होईल. आता मी इथे अर्धा ग्लासभर पाणी घालते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर इथे घालायची आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता मसाला जो आहे तो अजून थोडासा घट्टच आहे. आपल्याला अजून उकळी काढून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिटांसाठी, म्हणून मी आता इथे अजून थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहे, म्हणजेच उकळी आल्यानंतर ते थोडंसं आटलं जाईल. आता ह्यावरती मी 1 चमचाभर अमूलची फ्रेश क्रीम वापरली आहे. तुम्ही इथे मलाई वापरली दुधावरची तरीसुद्धा चालेल. आता मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. आता हे सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे. 2 ते 3 मिनिटभर उकळी काढून घेतल्याच्या नंतर खूप छान असा क्रीमी टेक्स्चर येईल पनीर टिक्का मसाल्याला आणि आपला मसाला जो आहे तो खाण्यासाठी तयार होईल. आता इथे मी काय करणार आहे, वरतून थोडंसं अजून मीठ घालते. तुम्ही चेक करून इथे मीठ घाला, कारण का आपण आधीच मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसंच इथे वरतून मीठ घालायचं आहे, म्हणजे अजून थोडंसं छान टेस्ट येईल. आता इथे मसाल्याला आपण छान एक उकळी काढून घ्यायची, म्हणजे पनीर टिक्का मसाला जो आहे तो परफेक्ट होईल. आता इथे तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे आणि आपला पनीर टिक्का मसाला जो आहे तो खाण्यासाठी तयार झाला आहे. मी गॅस बंद करून घेतल्याच्या नंतर 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता अप्रतिम टेक्स्चर आलं आहे आणि इथे पनीर टिक्का मसाला खाण्यासाठी तयार झालेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हीसुद्धा हा चमचमीत पनीर टिक्का मसाला तुमच्या घरी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.